नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शीलास किचनमध्ये। तर आज मी बनवणार आहे कच्च्या कैरीची लोणचं बनवणार आहे। तर इकडे मी घेतले 200 ग्राम कैऱ्या घेतलेल्या आहेत कच्च्या। तर स्वच्छ धुवून घेतल्यात। आता आपण याला कापून घेऊयात, जसं तुम्हाला पाहिजे, मोठ्या कापा छोट्या कापा तर त्याप्रमाणे कापून घ्यायचे आहेत मस्त। तर मी एकटीच हे खाणार आहे, त्याच्यासाठी मी थोडंसंच बनवणार आहे, तर तुम्ही जास्त पण बनवू शकता। इथे कैऱ्या माझ्या कापून झालेल्या आहे, मस्त बिया मी काढून टाकल्यात। 1 चम्मच मीठ घेतलं आहे मी, त्याच्यानंतर घेतलं आहे थोडीशी हळद घेतली आहे। छान सर्व हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। हळद मीठ चोळून झाल्यानंतर मी हे कैऱ्या 1-1.5 घंट्यासाठी कडक उन्हामध्ये ठेवल्या होत्या। खूप जास्त कडक ऊन होतं। तर हे बघा मस्त असं कैऱ्या माझ्या इथं सुकलेल्या आहेत। तर इकडे मी दुकानातूनच आयता मसाला आणलेला आहे, रामबंधू मसाला आहे। हे आहे 100 ग्रामचं पाकिट, हे आहे 80 रुपयाला। तर जर तुम्हाला घरगुती लोणचं बनवायला आवडत असेल आणि मसाले वगैरे बनवायचा कंटाळा येत असेल, तर तुम्ही अशा प्रकारे आयतं हे मसाले दुकानामध्ये कुठेही भेटून जातात। तर इकडे हे 1 किलोचं पॅकेट होतं, म्हणजे 1 किलो कैरीला हे 100 ग्राम मसाला लागतो। तर त्यासाठी इथं माझ्या 200 ग्राम कैऱ्या होत्या, म्हणून मी 1 चम्मच मसाला वापरलेला आहे। तर इथे मी काचेची बरणी घेतली, स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे। तर आता ह्या सर्व कैऱ्या आपण काचेच्या बरणीमध्ये भरून घेऊयात। तर थोडासा मला मसाला कमी वाटत होता, म्हणून मी थोडासा मसाला अजून टाकलेला आहे। आणि इकडे मी घेतलं आहे आपलं घरगुती जे आपलं खाण्याचं तेल आहे, ते गरम करून नंतर थंड केलेलं आहे आणि आपण बरणीमध्ये भरलेलं आहे। तर पूर्ण कैऱ्यांच्या थोडंसं वर असं एवढं मावेल असं तेल आपल्याला इथे घालायचं आहे। तर 1-2 दिवस मस्त ह्याला ऊन दाखवायचं आहे। त्यानंतर हे लोणचं कितीही दिवस टिकतं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत जा। आपलं इकडे लोणचं तयार आहे।